नमस्कार. लहान मुलांच्या अभ्यासाचं टेन्शन आणि उजळणी म्हणजे तर त्यांना शिक्षाच वाटते नाही का? पण विचार करा, हीच उजळणी जर खेळातून झाली, हसत खेळत झाली तर कमालच होईल. आज आपण बरोबर अशाच एका क्रिएटिव्ह, खेळ आधारित अभ्यासक्रमाबद्दल बोलणार आहोत, जो उजळणीला एक मस्त, मजेशीर अनुभव बनवतो. हाच तो प्रश्न आहे, जो बहुतेक सगळ्या शिक्षकांना आणि पालकांना सतावतो, की लहान मुलांसाठी उजळणी रंजक कशी बनवायची, शिकवलेल्या गोष्टी त्यांच्या लक्षात कशा राहतील आणि परत विचारल्यावर त्यांना कंटाळा कसा येणार नाही. या सगळ्याचं एक खूप सुंदर उत्तर आपल्याला मिळतं, ते म्हणजे आधारशिला या अभ्यासक्रमात. तर ही आधारशिला योजना नक्की आहे तरी काय? म्हणजे ऐकायला तर भारी वाटतंय. तर बघा, या योजनेमध्ये जो 6वा आठवडा आहे ना, तो खास उजळणीसाठी, रिव्हिजनसाठी ठेवलेला आहे. आणि त्याचा उद्देश अगदी साधा सोपा आहे. खेळता खेळता मुलांच्या डोक्यात महत्वाच्या संकल्पना एकदम पक्क्या करायच्या. या आठवड्याचं मेन टार्गेट काय आहे, तर आधीच्या आठवड्यांमध्ये जे काही शिकलोय ना, त्याची उजळणी करणं. म्हणजे विषय कुठले? तर सण उत्सव, आपली सार्वजनिक ठिकाणं, आकाश आणि आपलं जेवण. आणि हे सगळं काही घोकंपट्टी करून नाही, तर मस्त खेळातून तपासायचं आहे. मुलांना सामाजिक वागणूक, वेळेची समज आणि चांगल्या सवयींबद्दल नेमकं किती कळलंय हे इथे पाहिलं जाणार आहे. चला तर मग बघूया प्रत्येक दिवसाचं प्लॅनिंग कसं केलंय. सुरुवात करूया सोमवारपासून. सोमवारचा विषय आहे सण आणि उत्सवांची दुनिया. आता सोमवारची रचना बघा, किती इंटरेस्टिंग आहे. अगदी खेळकर, पण तरीही किती विचारपूर्वक केली आहे. दिवसाची सुरुवात होते एका वेलकम गेमने. त्यानंतर एक मुख्य ॲक्टिव्हिटी, मग मुलांशी त्यांच्या आवडत्या सणाबद्दल गप्पा गोष्टी आणि शेवटी काय, तर ग्रीटिंग कार्ड बनवण्यासारखी एखादी क्रिएटिव्ह गोष्ट. म्हणजे लर्निंग, फन आणि क्रिएटिव्हिटी सगळं एकत्र. आणि ह्या दिवसाची खरी मजा आहे ती या सण ओळखा खेळात. कल्पना करा, एका पिशवीत वेगवेगळ्या सणांशी संबंधित वस्तू ठेवल्या आहेत, जसं की दिवाळीसाठी पणती, होळीसाठी पिचकारी किंवा ख्रिसमससाठी सांताक्लॉसची टोपी. मुलं एक एक वस्तू डोळे बंद करून बाहेर काढतात आणि ओळखतात की ही वस्तू कोणत्या सणाची आहे. किती सोप्या पद्धतीने मुलांना वेगवेगळ्या संस्कृती आणि सणांशी जोडलं जातंय, नाही? ठीक आहे, सोमवार तर झाला सणांचा. आता वळूया मंगळवारकडे. या दिवशी मुलांना आपल्या समाजाबद्दल आणि योग्य अयोग्य वागणुकीबद्दल कसं शिकवलं जातं ते पाहूया. इथे बघा, सामाजिक नियम शिकवण्याची पद्धत किती भारी आहे. योग्य की अयोग्य एवढ्या साध्या चर्चेतून मुलांना समजावलं जातं. उदाहरणार्थ, दवाखान्यात शांत का बसायचं किंवा रस्त्यावर कचरा का नाही टाकायचा, यावर चर्चा होते. म्हणजे कुठल्याही लेक्चरने, फक्त एक साधं संभाषण. आणि मग यानंतर येतो एक साधा प्रश्न उत्तरांचा खेळ. तुम्ही आजारी पडला तर कुठे जाल? मुलं उत्तर देतात, दवाखान्यात. पोस्टमन काका कुठून येतात? उत्तर येतं, पोस्ट ऑफिसमधून. ह्या खेळामुळे काय होतं, तर मुलांना त्यांच्या गरजा आणि त्या पूर्ण करणारी सार्वजनिक ठिकाणं यांची सांगड घालता येते. एकदम प्रॅक्टिकल नॉलेज. चला, आता आठवड्याच्या मध्यावर येऊया. बुधवार आणि गुरुवारी दिवस-रात्र यासारख्या वैज्ञानिक संकल्पना आणि निरोगी खाण्याच्या सवयींवर कसा फोकस केला जातो ते बघूया. बुधवारी दिवस आणि रात्र ही संकल्पना समजण्यासाठी एक सोपा खेळ आहे, चित्रवर्गीकरण. सूर्य, चंद्र, तारे यांची चित्र मुलांना दिवस आणि रात्र या 2 गटांमध्ये लावायला सांगितली जातात. यातून वेळेसारखी अवघड संकल्पना त्यांना अगदी सहज समजते. आता गुरुवारची आयडिया तर मला खूपच आवडली. हेल्दी फूड आणि जंक फूडमधला फरक ओळखण्यासाठी एक भारी युक्ती वापरली आहे. 2 टोपल्या आहेत, एकावर हसरा चेहरा, दुसऱ्यावर रडका. सफरचंद, पोळी यांसारख्या चांगल्या गोष्टी हसऱ्या टोपलीत, तर कुरकुरे, चॉकलेट यांसारख्या गोष्टी बरोबर त्या रडक्या टोपलीत टाकायच्या. पोषणाचा धडा इतका सोपा आणि लक्षात राहण्यासारखा असू शकतो. आणि मग येतो आठवड्याचा शेवट. शुक्रवार, शनिवारी या सगळ्या संकल्पना एकत्र आणल्या जातात. शिकलेल्या गोष्टींची उजळणी होते, पण ती सुद्धा एकदम तणावमुक्त आणि मजेशीर पद्धतीने. शुक्रवारी तर खरी मजा आहे. आठवडाभरात शिकलेल्या सगळ्या गोष्टी एकत्र येतात. म्हणजे विचार करा, तिरंग्याचे रंग ओळखणं, डॉक्टर आणि शेतकऱ्यांसारख्या आपल्या मदतनीसांबद्दल बोलणं. इतकंच नाही, तर भाज्यांचा बिया मोजणं म्हणजे गणिताची प्रॅक्टिस. आणि त्याच भाज्यांपासून ठसे काम करणं म्हणजे कला. यातून मुलांना कळतं की शिक्षण हे वेगवेगळं नसतं, तर सगळं एकमेकांशी जोडलेलं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, शनिवार. या दिवशी मुलांचं मूल्यमापन कसं होतं? कुठलीही परीक्षा नाही, तर एक साधा
चूक की बरोबर खेळ. आपण रात्री शाळेत येतो का? उत्तर नाही. डॉक्टर आजारी माणसांना बरं करतात का? उत्तर हो. यामुळे काय होतं, मुलांच्या मनातला परीक्षेचा ताण पूर्णपणे निघून जातो आणि शिकणं एक पॉझिटिव्ह अनुभव बनतो. ठीक आहे, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज तर झाल्या, पण या योजनेच्या मागे एक खूप मोठं तत्वज्ञान आहे, खास करून शिक्षकांसाठी. मग यातून शिकण्यासारखे महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत? इथे शिक्षकांसाठी 4 खूप महत्त्वाची सूत्र दिली आहेत. पहिलं म्हणजे सराव फक्त तोंडी नको, तो कृतीयुक्त हवा. दुसरं, स्वच्छता आणि शिस्तीसारख्या चांगल्या सवयींवर भर द्या. तिसरं, मुलांच्या विचारशक्तीला चालना द्या. जर असं झालं तर काय होईल, असे प्रश्न विचारा. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे लाजाळू मुलं आहेत त्यांना गटात सहभागी करून घ्या, त्यांना पुढे आणा. शेवटची या संपूर्ण अभ्यासक्रमाचा अंतिम उद्देश या एका वाक्यात दडला आहे. हा आठवडा फक्त मुलांच्या सामाजिक जाणीवा आणि दैनंदिन सवयी पक्क्या करण्यासाठी आहे. हे फक्त पाठांतर नाही, तर त्यांच्या आयुष्याचा पाया मजबूत करण्यासारखं आहे. तर जाता जाता एक प्रश्न तुमच्यासाठी सोडून जातो. अशा प्रकारचे खेळ आपल्या मुलांना खऱ्या अर्थाने विचार करायला आणि त्यांची जडणघडण होण्यासाठी कशी प्रेरणा देऊ शकतात, यावर नक्की विचार करा.